मी लगेच अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. काय येणार आहे महाराष्ट्राचे नाना पाटलांचा विजय असो. क्रांतिसिंह नाना पाटील को लाल सलाम, लाल सलाम, लाल सलाम. क्रांतिसिंह नाना पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे. सूचना होती. पुन्हा मनस्वी करतो आणि प्रस्तावित कॉम्रेड जाधव यांनी सुरुवात करावी. राज्य सेक्रेटरी सोनारकर सर आणि आपल्या या मंचावर या मेळाव्यासाठी अध्यक्ष आपले आसारामजी लहाने पाटील आणि आपल्या राज्य सदस्य आबाई सर आणि राज्य सदस्य लहाने सर तसेच आपले किसान सभेचे सचिव कैलास कांबळे आणि सिल्लोड तालुका सचिव अनिसभाई आणि गंगापूरचे पोपळगट आणि तसेच आपले किसान सभेचे बाळूभाई शिंदे सिल्लोडचे तालुका सचिव आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेले आपले फुलंब्री, गंगापूर, सिल्लोड, सोयगाव या गावातून आलेले शेतकरी यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज आपल्याला किसान सभा काही समजून घ्यासारखी. आपली किसान सभा 1936 साली स्थापन झालेली. ती स्थापन कॉम्रेड नाना पाटील यांनी किसान सभा स्थापन केली. ते 1900 स्वातंत्र्य काळाच्या अगोदर तेव्हापासून. आणि किसान सभा तुम्ही अशी काही लहान समजू नका. आपली देशभर तर आहेच, पण देशाच्या बाहेर सुद्धा किसान सभा आहे. परंतु किसान सभा आणि सतत किसान सभा सतत हर रोज स्वप्नात सुद्धा शेतकऱ्याचे कार्यकर्ते स्वप्नात शेतकरी येतात. इथलं कामकाज आपले किसान सभा करते. पण आपल्या विरोध जातच नाही. मग आपण संघटित होत नाही का? मग त्याकरता ह्या मेळाव्यामध्ये आपण एवढे झाले की एवढे माणूस आपण जिल्ह्यामधून आपण जिल्हा आणू शकत नाही का? जर एका माणसानं 10 शाखा केल्या, एका माणसाला 10 शाखा केले, सारे तालुके आपले हँड होत्या आणि मोठी होती तर ते गावात फिरलं. पण त्याला वेळ द्यावा लागतो. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, क्रांतिसिंह नाना पाटील का नाव आहे? त्यांना स्वातंत्र्याच्या अगोदर क्रांती करून आणि इंग्रजीच्या पायात खिळे ठोकून आणि ही शेतकरी संघटना उभी करेल. तशी एका माणसाने केली. आपण समजा आता समजा 30-35 लोक आहे आपण शेतकरी. मग 30-35 शेतकऱ्यांना आपलं जिल्हा हँडल होऊ शकत नाही का? एकाने जर आपलं मनावर घेतलं, आज मी थोडस काम भागलं बरं ना, मी काम शेतकरी काम करतो, सारं काम करून आणि तू खरं करता येतं, पण मनावर घ्यावं लागतं. चला आपण जर मनावर घेतले तर आपली संघटना खूप मोठी होऊ शकते, खूप मोठी होऊ शकते. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, पर्याय नाहीये. आपली संघटना मॅनेज होत नाही. बच्चू कडू भाऊ बसले, विचार आपले इंगळे हे या ठिकाणी त्याचे स्वागत आपण करावं. नाही ना, नाही तुम्हाला नाही
हा. आपल्या हक्काचे मीडियाच्या वतीनं आपल्या बातम्या खूप चांगल्या कार्यकर्ते म्हणून ते आपल्या बातम्या चांगल्या लावतात. कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणून आपल्या पक्षाचे पुढारी आणि आपल्या पुढारी उद्घाटन बनतो. किसान सभा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक किसान सभेचे नेते कॉम्रेड अशोक सोनारकर, आपल्या या मेळाव्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट आसारामजी लहाने पाटील, त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपल्या किसान सभेचे नेते जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड अशोक जाधव, कॉम्रेड कैलास कांबळे, कॉम्रेड मधुकर खिल्लारे, कॉम्रेड भास्कर लहाने, पोपटराव पोळ आणि उपस्थित सर्व किसानांचे नेतेच म्हणावं लागेल. तुम्ही सगळे नेतृत्व आहात आणि या ठिकाणी आपण जमलेले सगळे इतर जनसंघटनांचे देखील कार्यकर्ते. मी सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं सर्व नेतृत्वाचं अभिनंदन करतो की त्यांनी बऱ्याच दिवसानंतर एक चांगला मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केला. आपण जेव्हा मराठवाडा साहित्य परिषदेमध्ये तिथे जेव्हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये एक मराठवाडा स्तरीय एक चिंतन शिबिर टी साईनाथ यांच्या उपस्थितीमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने आयोजित केला होता. त्यासाठी त्यावेळेस त्या बैठकीच्या वेळेस आपल्या या आजच्या मेळाव्याचे अध्यक्ष देखील लहाने पाटील देखील उपस्थित होते आणि त्या दिवशी दुपारी कॉम्रेड अशोक सोनारकर आपल्या सगळ्यांना घेऊन बसले उपस्थित असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना. आणि मग त्या दिवशी जो कार्यक्रम ठरला ते कायम वेळ द्यायला तयार असतातच, परंतु संबंध मराठवाड्याच्या तारखा त्यांनी ठरवल्या आणि मग काही इतर पदाधिकाऱ्यांना काही जिल्हे त्यांनी स्वतःकडे जबाबदारी घेतली आणि असं ते आता वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत करत आज आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आलेला आहे. थोडा उशिरा का होईना आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. मी असं म्हणत होतो की आपण सगळ्यांनी बोलावं, तेव्हा कॉम्रेड सोनारकर म्हणाले की जरा जनसुरक्षा विधेयकाबद्दल जरा सांगितलं गेलं पाहिजे. तर मला जनसुरक्षा विधेयकाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना विनंती करायची की आज सर्वात मोठं संकट जर कोणावर आलं असेल तर ते शेतकऱ्यावर आलं आणि ज्या देशातल्या शेतकऱ्यावर संकट येतं तो देश सुरक्षित असू शकत नाही. ज्यावेळेस अन्नदाताच असुरक्षित होतो, ज्यावेळेस देशाचं सरकार जे आहे ते शेतकऱ्याच्या विरुद्ध युद्ध पुकारतं. सरकारनं पाकिस्तानच्या विरोधात युद्ध नाही पुकारले या सरकारनं, या मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे असं दिसून येऊ लागलेलं आहे. कारण अतिरेकी सरळ तिकडून पहलगाममध्ये घुसतात, मारून निघून जातात. परंतु ज्यावेळेस शेतकरी आपल्या हक्काच्या मागण्यासाठी शेतीमालाला भाव मिळण्यासाठी दिल्लीकडे निघायला लागतो तेव्हा शेतकऱ्यांनी त्या दिल्लीमध्ये घुसूच नये म्हणून जसं शत्रूला आतमध्ये येऊ नये म्हणून खंदक खणतात, वेगवेगळे अडथळे लावतात. तसे अडथळे शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊ नये. कुठं काय आपण दुसऱ्या देशात नव्हतं चाललो, आपली राजधानी येते, त्या आपल्या राजधानीत जात असताना शेतकऱ्यांनी तिथे जाऊ नये म्हणून खंदक लावले. त्यामुळे त्यावेळेस आपण शांत होतो कॉम्रेड. ज्यावेळेस हरियाणा, पंजाब, राजस्थान इकडचा शेतकरी पेटून उठला होता, कॉम्रेड अशोकराव, कॉम्रेड राम माहिती सरांच्या नेतृत्वाखाली इथलेच आपले शेतकरी दिल्लीला जाऊन आले तुम्ही. परंतु त्यावेळेस आपण इथं त्या प्रमाणात जसा उठाव करायला पाहिजे, नुसतीच आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात आपण जसा उठाव करायला पाहिजे तसा केला नाही. पुणतांब्याची आठवण काढली, पुणतांब्याला शेतकऱ्याचा संप सुरू झाला आणि तो संप पेटला, पूर्ण महाराष्ट्रभर पेटला आणि अर्ध्या रात्री काही अवसान घातकी पुढाऱ्यांनी तो संप मागे घेतला. फडणवीसाचा हात गळ्यात पडला,
की लगे काय होतं काही केलं लोकांना. फक्त लाल वाटाचा आपला किसान नेता फडणवीसाचा हात गायब पडू द्या तर काही ओढू द्या, तो फुटू शकत नाही. परंतु आपल्याच जिल्ह्याचा होता तो नेता, इथला पैठणचा आपल्या जिल्ह्याचा नेता होता, ज्याचा गळ्यावर हात पडला फडणवीसाचा, तुला त्याने जाहीर केला अर्ध्या रात्री संप संपला म्हणून, आम्ही संप मागे घेतला म्हणून. लगेच आपल्या लालवाटाच्या किसान सभेने पत्रकार परिषद घेतली आपल्या किसान सभेनं आणि सांगितलं की त्यानं मागे घेतला म्हणून संप काही मागे जात नाही, आमचा संप सुरू राहणार. ही आपल्या लालवाटाची ताकद आहे. मला सांगण्याचा उद्देश हा की आपल्याला किसान सभा बांधण्याशिवाय पर्याय नाही, संघटना बांधण्याशिवाय पर्याय नाही. पेन्शनची मागणी कैलासराव आम्ही फिरत होतो त्यावेळेस आम्हाला येड्यात काढत होते, म्हणत होते की शेतकऱ्याला कुठं पेन्शन मिळत असते का, जेव्हा मनमोहन सिंग होते पेन्शन कशी मिळू शकते. आणि नंतर मग सगळे इतर बोलायला लागले, नंतर मग शरद पवार पण बोलले. असं सगळं हा सगळा आपला इतिहास आहे. आणि म्हणून आपली जी घोषणा आहे जी साने गुरुजींनी दिली होती, साने गुरुजींनी आपल्या या किसान सभेची उपमा आई सारखी केलेली, माऊली म्हटलेले. ही आपण जी आता घोषणा दिली ती साने गुरुजींनी दिलेली घोषणा आहे. किसान सभा माऊली, देश शेतकऱ्यांची सावली, ही साने गुरुजींनी दिलेली घोषणा होती. ती घोषणा आपल्याला खऱ्या अर्थानं मूर्त स्वरूपात जर करायची असेल तर आज शेतकऱ्यावर अनेक संकट आहे, त्याच्यावर सावली धरायचं काम या किसान सभेला करायचं. आणि किसान सभा म्हणजे कोणी एक व्यक्ती नाहीये, तर किसान सभा म्हणजे आपण सगळेजण आहेत. आपण सगळेजण या किसान सभेमधला प्रत्येक सभासद हा या किसान सभेचा भाग आहे. आणि त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपली संघटना अधिक मजबूत करायची. फार काही वेळ लागत नाही त्याला, फार काही वेळ लागत. तुमचे कामं चालता चालता करता होऊ शकतं, गावात चालता चालता होऊ शकतं, शेतीची कामं सोडायची गरज नाही. ते जनसुरक्षा विधेयक हे सगळं आपण करू लागलेलो आहोत. आणि शेतकऱ्यावर जे हल्ला करू लागलेले आहेत, शेतमजुरांवर जे हल्ला करू लागले आहेत, विद्यार्थ्यांवर जे हल्ला करू लागलेले आहेत, महिलांवर जे हल्ला करू लागले सरकार, जेव्हा हे सरकार शेतकऱ्यांवर हल्ला करू लागलं त्याच्यामध्ये सरकार आणि शेतकरी याच्यामध्ये एक मजबूत भिंत उभी, आणि ती भिंत आहे लालबावट्याची. आणि म्हणून मग सरकारला असं वाटायला लागलं मी शक्तीपीठ महामार्ग काढू लागलो, मी जे ते शेतकऱ्याच्या जमिनी घेऊ लागलो, आम्हाला जमिनी पाहिजे. आणि मग हे शेतकऱ्याला शहाणा करणारा लालवाटा येऊ लागला, किसान सभा येऊ लागली. आणि मग याला कसं बाजूला काढता येईल, शेतीमालाला भाव आम्हाला द्यायचा नाही सरकारला, पण त्यासाठी कोण पुढे येऊ लागलं, तर किसान सभा येऊ लागली. मग याला शेतकऱ्याला कसं दाबता येईल, याच्यासाठी मग त्यांनी हा आणला जनसुरक्षा विधेयक. आता त्याचं कायद्यात रूपांतर होऊ लागलेले, ते पास झालं. आता फक्त सही व्हायची बाकी आहे, सही व्हायची बाकी आहे. दोन्ही सभागृहाने ते पास केलं आणि आता सहीसाठी राज्यपालाकडे गेलेले. ते सही आता जर झाली तिथं राज्यपालाच्या समोर फाईल असेल आणि ती सही झाली की त्या मिनिटापासून तो कायदा झाला आणि लागू झाला. हा कायदा इतका भयानक आहे की आपल्याला आपल्या संविधानाने जे अधिकार दिलेले, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, सरकारला विरोधात बोलायचं स्वातंत्र्य आहे, सरकारवर टीका करायचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला मोर्चा काढायचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला धरणे काढायचं स्वातंत्र्य आहे, हे सगळं स्वातंत्र्य हिरावून घेणार आहेत ते. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस 149 ची नोटीस भेटते, आणिच भेटली ना, भेटल्यावर काय करता तुम्ही ती बाजूला कचऱ्याच्या टोपलीत टाकून देता. उसको कोण डरता है, तुम्ही देते रहायची नोटीस. आणि त्या नोटीस मध्ये काय लिहिलेलं असतं की तुमच्या मोर्चा काढल्यामुळं, तुम्ही असं काही केल्यामुळं शांतता बिघडू शकते, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, आणि असं काही झालं तर तुम्ही जबाबदार राहता. अर्थात खून करायची परवानगी देशामध्ये नाहीये, चोरी करायची, डाका घालायची परवानगी देशामध्ये नाहीये. आणि आपण असं म्हणणार बी नाही की मी खून करणार आहे का डाका घालणार. प्रत्येकाला म्हणावं लागतं की मी कोणताही गुन्हा करणार नाही, मी कायद्यानं राहीन, हे प्रत्येकाला म्हणावं लागतं. परंतु ते भीती दाखवण्यासाठी 149 ची नोटीस देतात. पण आता या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जी 149 ची नोटीस आहे तो कंटेंट याचा घेतलाय त्यांनी. हा UAPA पेक्षा भयानक कायदा आहे. UAPA तरी एखादं चांगला असं म्हणायची पाहिजे, अशी पाहिजे. UAPA पेक्षा भयानक कायदा आहे. UAPA मध्ये तरी काय झालं, UAPA मध्ये तरी त्याला एकट्याला जेलमध्ये घालायची, त्याची जमानत नाही व्हायची. तो
एकट्याला जेलमध्ये घालायचं. या कायद्यामध्ये असं आहे की तुम्ही तो गुन्हा केला पण नाही तरी तुम्ही हा गुन्हा करू शकता. ते करण्याकडे कल आहे तुमचा. आणि म्हणजे आता मी तुम्हाला तुमच्या समोर भाषण करू लागलो तर माझं भाषण ऐकून तुम्ही आता उठून लगे एखादा रस्ता अडवू शकता असं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करू शकता. म्हणजे याचा असा गुन्हा करण्याकडे कल आहे असं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल करायचा. आता हे म्हणतात सगळे की कडव्या डाव्या संघटनांसाठी नक्षलवाद्यांसाठी आम्ही हा कायदा आणलेला आहे. तसं काही नाही. नक्षलवाद्यांसाठी युएपी आहे. ते नक्षलवादी म्हणजे कोण? नक्षलवादी म्हणजे ज्यानं बंदूक हातात घेतलेली आहे, ज्याला देशाच्या संविधानावर विश्वास नाही आणि जे निवडणुका लढवत नाही. साध्या सोप्या भाषेत जे निवडणुका लढवत नाही, ज्यानं बंदूक हातात घेतलेली आहे आणि त्याला संविधानावर विश्वास नाही, असे ते नक्षलवादी. ते कम्युनिस्टच आहेत ते. पण त्यांच्यात आपल्यात मतभेद आहेत. आपण लोकशाही जी काही आपली संसदीय लोकशाही आहे ती आपण स्वीकारलेली आहे आणि त्यांनी काही संसदीय लोकशाहीवर त्यांचा विश्वास नाही. पण त्यांना हँडल माणूसच ठेवलेला आहे की तो लाल बावट्यावाला जवळी करतो का, कोणाची काम करतो कोणाची काम नाही करतो, यासाठी माणूसच ठेवलेला आहे. सांगण्याचा उद्देश हा की त्यांना सर्वात जास्त आपले ते म्हणतात ना लाल बावटा संपला, काय आहे तुमचं, काय आहे तुमचं, काय आहे तुमचं, अर्धा करायची पाळी येते तेव्हा ते लोकांच्या मध्ये लोकांच्या रक्षणासाठी कोण येतं तर लाल बावटा. म्हणून त्यांनी हा कायदा आणलेला. अगोदर निकाल नंतर इन्क्वायरी असं कुठं असतं? असं कुठंच नसतं. अगोदर चौकशी होती. कोर्टाला सांगतात की आम्हाला याची कस्टडीची गरज आहे, चोरी डाका काय असेल याच्याकडून वसूल करायचं असेल, काही वसुली बिसुली तर काही नच करायला पाहिजे. पण तिथे पैसे घेतात. जो पैसे देईल त्याला टेबल जामीन, जो पैसे देणार नाही त्याला टेबल जामीन नाही. परंतु सांगण्याचा उद्देश असा की न्यायाचं हे काय आहे तर न्यायाचं हे आहे की अगोदर चौकशी झाली पाहिजे, नंतर इन्क्वायरी झाली, नंतर मग निकाल झाला पाहिजे. याच्यात अगोदर आधी सूचना निघणार आणि हे कोणाला बी एक पक्ष, एक गट, एक जनसंघटना. त्यांनी फडणवीसांचं भाषण तुम्ही ऐकलं की नाही माहित नाही, ऐकलं नसेल तर ऐकून घ्या, युट्यूबवर आहे ते. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष माले, बरोबर ना कॉम्रेड, माले हा याच्यावर बंदी आलेली आहे. आणि बघा ह्यांचं मी वाचतो, यांचं बघा काय लिहिलं यांनी. यांचा संविधानावर विश्वास नाही, यांचा जे ते व्यवस्थेवर विश्वास नाही आणि व्यवस्था उलटून टाकायला निघालेले आहेत. हे बघा म्हणलं असं लिहिलेलं आहे. आता भारतामध्ये जवळपास 38 प्रकारचे कम्युनिस्ट पक्ष आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे गट आहेत. आणि त्याच्यामध्ये आपला सर्वात जुना पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये होता आणि आता स्वातंत्र्यानंतर आपण पहिली निवडणुकीपासून आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुका आपण लढलेले आहेत. तुमच्यापैकी अनेक जण निवडणुकामध्ये आपल्या विळंबीच्या चिन्हावर उभे राहतात. मग ज्या नक्षलवाद्यांचा निवडणुकीवरच विश्वास नाही ते निवडणूक लढवत नाहीत आणि ते निवडणुकीवर बंदी टाकतात. ते लोकांना हे करतात की मग मतदानावर बहिष्कार टाकावून. तसं आपण काही करत नाही. तर त्याने असं सांगितलं, संभ्रम निर्माण करून टाकला. त्याने काय केलं, तिथं माले म्हणले, म्हणजे माले संघर्ष करावा लागेल. आणि खऱ्या अर्थानं जर आपली भीती त्यांना वाटत असेल तर आपण लय पॉवरफुल आहे, इथं जमलेले सगळे आपण पॉवरफुल आहेत एवढंच समजायचं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा, आणि आता फक्त म्हणजे त्यांनी गोंडच नाव दिलं की कोणाला कडव्या डाव्यांना हे करण्यासाठी, आणि त्याच्यावर असं म्हणलं कडवे डाव्या संघटना आणि त्यांच्याशी संबंधित संघटना आणि तत्सम संघटना. आता त्यांच्याशी संबंधित संघटना म्हणजे आणि तत्सम संघटना म्हणजे जे सगळे संविधानवादी आणि ज्या 64 संघटना त्यांनी म्हणले, 64 संघटना त्याच्यामध्ये भारत जोडो आले, भारत जोडो, भारत जोडो मध्ये जे संघटना होत्या त्या 64 मध्ये, म्हणजे फडणवीस म्हणाले ना असे कोण आहेत, जेव्हा त्यांना विचारले प्रश्न तेव्हा ते म्हणले की 64 संघटनांची नावं आमच्याकडे आलेली आहेत की जे यांच्यामध्ये घुसलेले आहेत, म्हणजे राहुल गांधी सोबत घुसलेले आहेत, भारत जोडो मध्ये घुसलेले आहेत, वेगवेगळे एनजीओ आहेत आणि त्यांची 64 संघटनांची नावं आमच्याकडे आलेली आहेत आणि आम्ही त्याचा बंदोबस्त करणार. या भारत जोडोमुळं त्यांना एक धक्का बसलेला होता. आणि सर्वात जास्त धक्का कशामुळे बसला होता की आपण सगळ्यांनी
या लोकसभेच्या वेळेस जे इंडिया आघाडीसाठी काम केलं त्याच्यामुळे त्यांचे 400 पार झाले नाही, त्याच्यामुळे त्यांना मिरची लागलेली आहे. त्यामुळे त्या 64 संघटना आपण सगळे लाल मोठ्याच्या संघटना हे त्यांना जरा अडसर ठरलेलं आहे, म्हणून त्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी कायदा आणला. आपण घाबरणार आहोत का? आपण घाबरणार आहोत? आपण घाबरणार नाही. एक मला आज फेसबुकची एक पोस्ट आली फार चांगली. त्यांनी लिहिलं होतं की घरात सडून मरण्यापेक्षा रस्त्यावर लढून मरू आपण, आहे का नाही? आता जे समजा लढायला येतच नाही, जे लढायला येत नाही, नुसते घरी म्हणजे नोकरीला जातात, कामाला जातात, घरी येतात, जेवतात, टीव्हीचे रिमोटचे चॅनल फिरवतात आणि ते बी मारणार आहेत, आपण बी मारणार आहेत, ते घरात सोडून मारणार आहेत. आपण लढून मारणार आहोत आणि लढणाऱ्यांचाच इतिहास लिहिला जातो, ज्यांचा आपण फोटोला हार घातलेला. त्यामुळं या जनसुरक्षा विधेयक आणि आता आंबेडकरवादी देखील रस्त्यावर आलेत, त्यांनाही कळालं आमच्या इकडे इथे पण आणि दुसरीकडे देखील. म्हणजे संभाजी ब्रिगेड असेल किंवा आंबेडकरवादी संघटना असतील, या सगळ्यांना कळालेलं आहे की हे नुसतं त्या डाव्या कडवट संघटना असं जरी लिहिलेलं असलं तरी यांचा निशाणा फक्त डाव्या संघटनावर नाही, जे जे कोणी संविधानवादी आहेत त्या सगळ्यांवर त्यांचा निशाणा आहे. मग हे काय करू लागले तर यांना आपल्या जमिनी हिसकावायच्या आहेत, यांना आपल्या पोरांच्या शाळा हिसकावायच्या आहेत, जेवढ्या जमिनी आहेत तेवढ्या सगळ्या हिसकावायच्या आहेत, अदानी आणि अंबानीला द्यायच्या आहेत. आणि मग आपण रस्त्यावर उतरून त्यांना विचारणारे प्रश्न, हे प्रश्न विचारू नये म्हणून त्यांनी हा कायदा आणलेला आहे. परंतु इंग्रजांच्या काळामध्ये आपल्याला लढायचा अनुभव आहे. क्रांतिसिंह नाना पाटील पत्री सरकार होते, आपले सगळे कॉम्रेड, मग ते अगदी भगतसिंगापासून ते अगदी अजय घोष पर्यंत सगळे कॉम्रेड इंग्रजांशी लढलेले आहेत. म्हणून आपली घोषणा आहे की हम लढे तो जोरों से, अब लढेंगे चोरों से, नहीं डरे तो जोरों से, नहीं डरेंगे चोरों से. आपली ती घोषणा होती. त्यांना मला माहित नाही की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांशी लढायचा अनुभव या लाल मोठ्याला आहे. जर इंग्रजांशी आणि हिटलरशी लढायचा अनुभव असेल तर हे काय चीज आहे? आणि आपल्याला चान्स आहे कॉम्रेड, ह्या कायद्याला भिवून काँग्रेसवाले रस्त्यावर येणार नाहीत. इतर ज्या पक्ष संघटना आहेत त्या कदाचित रस्त्यावर येणार नाहीत. रस्त्यावर येणार आहे जो मृत्यूलाही घाबरत नाही आणि जेललाही घाबरत नाही. एक पैर जेल में एक पैर रेल में, ही आपली घोषणाच होती. त्यामुळे आपल्याला याच्याबद्दल घाबरून चालणार नाही, परंतु त्यांना कमी आखून चालणार नाही. याच्या संदर्भात कसं करायचं, काय करायचं, नेतृत्व बसून आपल्याला त्याची रणनीती वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करेलच. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात देखील तयारीत राहायला पाहिजे. यांच्या निशाण्यावर जे कोणी कार्यकर्ता पुढे येईल, जो कोणी कार्यकर्ता सरकारच्या विरोधात बोलेल, जो कोणी मोर्चा काढेल, चळवळ करेल, हे सगळे कार्यकर्ते त्यांच्या निशाण्यावर आहे. आणि इंग्रज सरकारनं भगतसिंगाबद्दल असंच वाक्य उच्चारलं होतं की हा हिंदू मुस्लिम एकतेची भाषा करतो, हा शेतकऱ्यांच्या बद्दल बोलतो, हा कामगारांच्या बद्दल बोलतो. तर त्यावेळेस ते व्हाईसराय म्हणले होते ही इज अ डेंजरस मॅन. हाँ, भगत सिंह के बारे में बोले थे ही इज अ डेंजरस मॅन, अरेस्ट हिम इमिडिएटली. हा खतरनाक माणूस आहे. हा जर हिंदू मुस्लिम एकतेची भाषा करत असेल, हा जर कामगारांची आणि शेतकऱ्याच्या हक्काची भाषा करत असेल तर हा खतरनाक माणूस आहे आपल्यासाठी. त्याला पटकन अटक करा. आणि खोट्या आरोपाखाली त्यांना अटक केली. त्यामुळं या जनसुरक्षा विधेयकाबद्दल आपल्याला वारंवार बसावं लागेल, बोलावं लागेल. ते अजून लागू झालेलं नाही. आपल्या पक्षाचा असा प्रयत्न चालू आहे की सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून याच्यावर स्टे घेता येतो का, कारण हा संविधानाच्या विरुद्ध आहे, घटनेच्या कलम 19च्या विरुद्ध आहे. त्यामुळं याच्याबद्दल स्टे घेता येतो का, याचा देखील प्रयत्न आपल्या पक्षाचा चालू आहे. परंतु हा कायदा आला तरी मग तुमची जमीन हिसकावण्यासाठी येऊ लागलेलं एवढं लक्षात घ्या. मग ते सोलरच्या नावाने असेल, मग ते तुमच्या या वेगवेगळ्या महामार्गाच्या नावाने असेल किंवा अजून कुठल्या प्रोजेक्टच्या नावाने असेल, ते जमिनी हिसकावून घेणार आहे. त्यामुळं या सगळ्या याच्यासाठी आपल्याला तयार राहायचंय. आपण पुन्हा बोलत राहू. मी जास्त वेळ न घेता आपले शब्द या ठिकाणी थांबवतो. इन्क्लाब जिंदाबाद.
या परिषदेसाठी महाराष्ट्राचे पुढारी जे किसान सभेचं वर्षानुवर्षे काम करतात, अशोक सोनाळकर साहेब, जिल्ह्यामध्ये तळागाळामध्ये शेतकऱ्यामध्ये कष्टकऱ्यामध्ये काम करणारे आपण आमच्या ॲडव्होकेट टाकसाळ साहेब, त्यांचे फुलंब्रीचे दररोजचं तळमळ आहे त्यांची, अशोक जाधव साहेब, आमचे सिल्लोडचे अमीन भाई पठाण सर, आणि सय्यद अनिस साहेब, आणि आमचे पूर्ण जिल्ह्याला ज्यांचे मार्गदर्शन असतं, पक्षाला असताना विरोधी पक्षाला राहतं, आमचे भास्कररावजी लहाने साहेब. आपण वेगवेगळ्या तालुक्यातून जवळजवळ एकच तालुका सुटला फक्त पैठण, असं मला वाटलं तुमच्या याच्यावरून. तर हे सर्व क्रांतिकारी माणसं आपले, शेतकऱ्यामध्ये चिंगारी निर्माण करणारे कार्यकर्ते आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आज या ठिकाणी आपण जी सुरुवात केली, जे महान म्हणजे या ठिकाणचे भारताचे पुरुष होते, महापुरुष किसान सभेचे क्रांतिसिंह नाना पाटील, ज्यांना स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा त्यांनी लढाई केली, ते स्वातंत्र्य सैनिक सुद्धा होते, आदर्श स्वातंत्र्य सैनिक होते, आणि शेतकऱ्यांची चळवळ कशी उभी करावी त्यांनी सुरुवात केली. तोपर्यंत शेतकऱ्याचा नेता भारतात समजा नगण्य प्रमाणात असेल, खरा पुढारी शेतकऱ्यांचे क्रांतिसिंह नाना पाटील होते. त्यावेळेस जात्यावर दळायचे बाया, गिरण्या नव्हत्या, या तर आता 72-7 शून्य झालं. जात्यावर त्यांचं गायन त्या दळणाऱ्या बाया करत होत्या क्रांतिसिंह नाना पाटील. त्यांच्या मागे जे त्यांना पकडण्यासाठी जी मंडळी होती, जात्यावर ते दळण दळत होते. तिथं आवाज आला कार्यकर्त्याला की पेटो दळण दळते. त्यांनी दराजा वाजवला. यांचे काही जे तिथून फळ काढणारी जी मंडळी यांच्यासोबत म्हणजे लपण्यासाठी त्यांना तिने मध्ये घेतले. त्यांना काय पेटलं पोळे आणि ते राहिलेले, ते बाहेरचे लोक बाहेरच गेले, त्यांना माहिती आहे कुठं लपलेले. तर अशा प्रकारचे थोडीशी कथा मी त्यांची वाचलेली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील या किसान सभेची ज्यांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी, आता जाधव सांगा 36 म्हणजे आता 80 वर्ष त्या सभेला झाले, आणि त्यांनी संसदेमध्ये सुद्धा आपलं प्रतिनिधित्व केलं शेतकऱ्यांचे. किसान सभा तर चालवलीच, पार्लमेंटमध्ये सुद्धा ते खासदार झाले याच संघटनेच्या आपल्या चिन्हावर, काय आपलं विळंबीवर झाले. आता काय होऊ शकत नाही आपण, आता होऊ शकतो. आमच्या जिल्हा परिषदला अशोक जाधव सर होऊ शकतात, आणि होतील ते सगळ्यांनी आपण मदत केली. एवढी माणसं जर आले, 10 गावाला कव्हर करणं फार मोठी गोष्ट नाही, ते सुद्धा होईल. त्यांचे शेजारी ते सुदाम जाधव साहेब होते, ते सुद्धा जिल्हा परिषद मेंबर होते. ते तिकीट या ठिकाणी आता जरी जे होत असला की शिवाजीचं राज्य आणायचं, रामाचं राज्य आणायचं, अशा प्रकारचं चालू होतं. शिवाजी महाराजाचं राज्य म्हणजे ते बैलजोडी द्यायचे. शिवाजी महाराज बैलाला पैसे, बैल खरेदी करायला, तुमचे आवतं घ्यायला पैसे, दूध बियाणं शिवाजी महाराजाच्या राज्यामध्ये मिळत होतं. आता ऐकत परिस्थिती, आता तो विमा कुठे गेला, तो तिकडेच गेला म्हणे, तुमचं खाल्ला म्हणे, अशी परिस्थिती झाली. तो कुठे गायब झाला विमा. आमच्या सिल्लोडकडे आवर्षण झालं, अतिवृष्टी झाली, फुलंब्रीला झाली, आतापर्यंत काही येईल म्हणे लोक, का मिळाले. याची अवस्था या सरकाराची. आणि आपलं चालतं हे प्रतिनिधी झाला, ते आमदार झाला, ते खासदार झाला, ते कुठे गेलं. म्हणजे ही परिस्थिती या देशामध्ये निर्माण होऊ लागली. म्हणून आपलं संघटन उभं करणं या ठिकाणी हे महत्वाचं आहे. आता किसान सभा फार मोठा इतिहास आहे. आपण तुम्हाला सांगितलं क्रांतिसिंह नाना पाटलापासून त्या पूर्ण आता पुढे चालू राहणारे यंत्र.